नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज 5-6 भेटींची चर्चा आहे. म्हणजे राज ठाकरे यांना भूषण गगरांनी हे भेटीला गेले. त्यानंतर बहुधा असं दिसतं आहे, की श्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये तातडीनं गेले आणि त्यांनी कोणाची तरी भेट घेतली. त्यानंतर आपल्याच सरकारमध्ये सहभागी असलेले आणि आपल्या मंत्रिमंडळातले सहयोगी श्री अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस यांची पण आपापसामध्ये 2-3 वेळेला भेट झाली. आणि पुन्हा त्यांच्याबरोबर अ, त्यांच्याच पक्षाचे प्रमुख असलेले हे श्री सुनील तटकरे होते. बरं, इकडे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा राज्यपालांची भेट घेतली. पण त्या राज्यपालांच्या भेटीला पण अ, हे आपले धनंजय मुंडे गेले, अशी सगळी चर्चा आहे. तर ह्या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेच्या केंद्राच्या आतमध्ये काहीतरी सुरू आहे. आणि ते काहीतरी सुरू असं आहे, त्यामुळे इतक्या स्पेक्युलेशन्स आणि इतक्या बातम्या आहेत, की त्या बातम्यांचं विश्लेषण करत असताना आपल्याला एक गोष्ट तर स्पष्टपणे दिसते, की हे जे सरकार आहे अजूनही स्थिर झालेलं नाही. खास करून एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या काही लोकांना असं म्हणतात, की श्री संजय शिरसाट यांना ईडीची पण नोटीस आली आहे. मध्ये इन्कम टॅक्सची नोटीस त्यांना आलीच होती. इकडे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये आजच त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली. काही ऑफ रेकॉर्ड चर्चा झाल्या, काही ऑन रेकॉर्ड चर्चा झाल्या. आणि माझं आजही तेच मत आहे, की माणिकराव कोकाटे हे खरं बोलतात, अनावश्यक बोलतात. असं बोलण्याची सार्वजनिक जीवनामध्ये गरज नसते. शेतकऱ्यांच्या जखमेवरती तुम्ही ज्यावेळेला मीठ चोळता, त्यावेळेला तुमचा भाव कितीही चांगला असला, तरी तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या अडचणींना सामोरे जावंच लागतं. म्हणजे तुम्ही ओसाडगावची पाटीलकी म्हणता, कधी शेतकऱ्यांनी भीक घेतली म्हणता आणि अशा असंख्य गोष्टी आहेत. सो मुद्दा असा आहे, की माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये मी त्यांची मुलाखत केली आणि त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं, की त्यांचा आणि अजित पवार यांचा जो काही संवाद झाला, त्यातनं अजित पवार यांना त्याने सांगितलं, की तुम्ही जरा कमी बोला. कारण अजित पवारांनी कृषी खात्याअंतर्गत फीडबॅक घेतले आणि माणिकराव कोकाटेंचं क्रेडिट असं, की खुलेआम कृषी खात्यातल्या बदल्यामध्ये जे पैसे घेतले जायचे, तो त्यांनी पद्धती बंद केली. त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांनी खाली डेलिगेट केल्या. त्यानंतर हे जे इनपुट्स असतात, खतं, बियाणे ह्या कंपन्यांची नकेल कसली आणि बऱ्याच गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं करण्याच्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली. आपला रस माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये शून्य आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चांगल्या गोष्टी होत असतील, एखादा असा कृषी मंत्री की जो पायाभूत सुविधेमध्ये 25,000 कोटी रुपये पुढच्या 5 वर्षामध्ये यावेत असा त्याचा भाव असेल, तर त्यांनी कमी बोललं पाहिजे आणि उत्तम काम शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. अशा माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये संध्याकाळपर्यंत बातमी आली, की त्यांचा खांदेपालट होणार आहे त्यांच्या खात्याचा. मी हा प्रश्न त्यांना विचारला, ही जरूर मुलाखत तुम्ही बघा. आणि मग असं झालं, की आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे किंवा मकरंद पाटील यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांच्या खात्याचा कारभार जाईल आणि त्यांचं जे खातं आहे ते माणिकराव कोकाटे यांच्याकडे येईल. जर असा खांदे बदल होत असेल, तर हा अप्रत्यक्ष दबाव हा एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे आणि ते लक्षात घ्यायला हवं. कसा? योगेश कदम यांच्या संदर्भातला अनिल परब यांनी सभागृहामध्ये जो मुद्दा काढला तो गंभीर आहे. योगेश कदम जे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांचा स्वतःचा जर बार मुंबईमध्ये असेल, तर ती गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काही घोषणावं गोष्ट नाहीये. तसेही अजून देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनातली साफसफाई करता आलेली नाही. आणि अशा वेळेला गृहराज्यमंत्री म्हणून जर योगेश कदम यांचे बार असतील, ज्याचे पुरावे अनिल परब यांनी दिले, त्याच्यात तथ्य आहे असं वाटतंय प्रथमदर्शनी, तर मग असा गृहराज्यमंत्री घेऊन बरोबर वावरणं हे काही त्यांच्या सरकारसाठी घोषणावह गोष्ट आहेच नाही. त्यासोबत ज्याची फार चर्चा झाली नाही ते वाळूचं प्रकरण पण अजून बाहेर येणं बाकी आहे. दुसरं आहे संजय शिरसाट यांचं प्रकरण. संजय शिरसाट यांनी बेलगाम पद्धतीनं बऱ्याच गोष्टी केल्यात असं प्रथमदर्शनी दिसतं आहे, जे वेगळी प्रकरणं आली त्याच्यातनं. आणि म्हणून जर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये काही कारवाई होणार असेल, तर त्याचा अप्रत्यक्ष दबाव हा एकनाथ शिंदे यांच्यावरतीच असणार आहे. असं तर होणार नाही की राज्य मंत्रिमंडळामध्ये केवळ माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, की त्यांनी खरं तर ती काय रम्मी खेळलीच नाही, पण दिसतंय की माणिकराव कोकाटे जे काही बोलतायत त्याच्यामध्ये तथ्य नाहीये. माणिकराव कोकाटे काही ना काहीतरी खेळत बसले होते. ते भले रम्मी किंवा ते सॉल्टियर काय जे कुठला खेळ असेल तो असेल, पण त्याच्यात सभागृहाची गरिमा त्याला धक्का लागला याबद्दल काही दुमत नाहीये. त्यांनी ही कृती करणं बिलकुल टाळायला हवं होतं. कशाही कारणामुळे माणिकरावांनी ती कृती केली असली तरी ती अजिबात घोषणावह नाहीये. हा एकच भाग जर मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवला असेल आणि
त्याबरोबरच माणिकराव यांची वेळोवेळीची वादग्रस्त वक्तव्य ही जर मुख्यमंत्र्यांना पटली नसतील, तर मग ह्या निमित्ताने माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई होणार असेल, तर ती पहिली कारवाई योगेश कदम यांच्यावरती होईल. कारण योगेश कदम यांच्या संदर्भातले आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावरून कैक पटीनं गंभीर आहेत. त्याबरोबर संजय सिरसाट यांच्यावरती होईल. माणिकराव कोकाटे यांच्यापेक्षा कैक पटीनं संजय सिरसाट यांच्यावरती आरोप गंभीर आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या बैठकांचं जे सत्र आहे ना, ते त्याच्याशी जोडलं जातं. एक आपला स्वतःचा भेटतो बहुतेक देवेंद्र फडणवीस यांनी वापरलाय. कारण अजित पवार यांना माणिकराव कोकाटे यांना एक वेळेला समज द्यावी आणि पुन्हा एकदा संधी द्यावी असं वाटत असावं, असं म्हणतात. कारण रोहित पवार यांना इतकं क्रेडिट तर मिळू द्यायचं नाहीये. रोहित पवार यांनी त्यांना पक्षात जी हवी होती गोष्ट ती करून घेतली. म्हणजे जयंत पाटील हे पायउतार झाले. त्याच्यानंतर शशिकांत शिंदे हे पक्षाचे अध्यक्ष झाले. पण पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत, पण चर्चेत रोहित पवार आहेत. मग रोहित पवार यांनी असा एखादा मुद्दा सरचिटणीस झाल्याबरोबर काहीतरी काढला आणि त्यामुळं अजित पवार गटातल्या एखाद्या मंत्र्याची विकेट गेली, तर तरुण असलेल्या रोहित पवार यांना फार मोठं क्रेडिट मिळालं असतं. ते क्रेडिट काही अजित पवार द्यायला तयार नाहीत आणि अधिक माणिकराव कोकाटे यांची कृषी खात्याअंतर्गत असलेली चांगली कामगिरी या दोन गोष्टीमुळं माणिकराव कोकाटे यांना काही काळासाठी पॉज द्यावा अशा भूमिकेत अजित पवार होते असं म्हणतात. आणि म्हणून तो वेट्टो बहुतेक मुख्यमंत्र्यांनी वापरलाय आणि त्यांनी सांगितलं असावं की ह्या 2-3 लोकांबद्दल मला स्पष्टपणे कारवाई करायची, कारण संदेश दिला पाहिजे. तो जर संदेश खरा मानला तर खरी गोची एकनाथ शिंदे यांची आहे. कारण योगेश कदम हे त्यांच्या खूप जवळच्या साथीदाराचे की ज्यांनी शिवसेना फुटली त्यावेळेला अश्रू ढाळले आणि एकनाथ शिंदे यांची बाजू कशी बरोबर आहे हे रामदास कदमांनी महाराष्ट्राला सांगितलं. मग रामदास कदमांनी जे एकनाथ शिंदेना तेव्हा बोलता येत नव्हतं त्या सगळ्या भाषेचा प्रयोग उद्धव ठाकरे यांच्यासाठी केला. उद्धव ठाकरे हे कसे शिवसेना चालवण्यासाठी कोट अनकोट योग्य नाहीयेत अशी सगळी गोष्ट महाराष्ट्राला सांगितली. अशा योगेश कदमांचा की जे रामदास कदमांचे चिरंजीव आहेत त्यांचं जर मंत्रिपद धोक्यात आलं तर ती एक मोठी अडचणीची बाब असेल एकनाथ शिंदे यांच्यासाठी. बघा, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणत्याही फाईलवरती सही करून ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांचंही समाधान करू शकता आणि मंत्रिपद मिळाले त्यांनी तर वारेमापच कामं केलेली आहेत. तर अशा वेळेला इन दॅट कॉन्टेक्स्ट वारेमाप अशा वेळेला आता उपमुख्यमंत्री म्हणून त्या गोष्टी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसले ते तर करू देणार नाहीत. ही अडचण आहे एकनाथ शिंदेची आणि म्हणून पक्षामध्ये मोठी अस्वस्थता असेल. आणखीन एक गोष्ट मला जाणवते की भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे यांनी अत्यंत खुबीनं 175 नगरसेवक मुंबईमध्ये जे एकत्रित केलेत त्यातले 50-60 नगरसेवक हे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतनं आलेले आहेत आणि 175 पैकी काही नगरसेवक तर असे असतील की ते स्वबळावरती स्वतः निवडून येतील, त्यांचं उत्तम काम असेल. काही जणांना आर्थिक पुश केला तेही चांगल्या पद्धतीने निवडून येतील. मग या 228 मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकापैकी जर एकनाथ शिंदे यांची टॅली उत्तम आली तर अनेक वर्षापासूनची भारतीय जनता पार्टीची जी मनीषा आहे की मुंबई महानगरपालिका काहीही करून जिंकायची, त्याला पहिला ब्रेक एकनाथ शिंदे यांच्याकडनं लागू शकतो. म्हणून बहुधा असं दिसतं आहे की एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी या बरोबर माध्यमामध्ये बाहेर येत आहेत. तसं आता हे अनिल कुमारचं प्रकरण घडलंय. अनिल कुमार पवार यांच्या संदर्भामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातले मंत्री दादा भुसे यांचं नाव समोर आले. म्हणजे हे कितवे मंत्री असतील एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले की ज्यांची काही ना काहीतरी वक्तव्य कृती चर्चेत आहेत. यादी तुमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे बैठक सत्र माणिकरावाच्या कारवाईच्या निमित्ताने संजय सिरसाट आणि योगेश कदम यांची होत असलेली अडचण अशा सगळ्या गोष्टीवरती आपलं बारकाईने लक्ष आहे. कारण हे जे मधले भाग आहेत, मधल्या संदर्भ आहेत ना, ते या मधल्या ओळीतनं आपण सांगायला सुरुवात केली. तो महाराष्ट्र लाखोच्या संख्येनं बघताय त्याबद्दल थँक्यू सो मच.